नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, करोनाच्या या संकट काळामध्ये समाजातील विविध घटकांना अनेक समस्यांना, अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागते. त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय असतील, कष्टकरी समाजातील लोक असतील किंवा अगदी विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी असतील, पोलीस असतील, नर्सेस असतील, अशा अनेक घटकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागते. त्यासाठी अनेक लोक आंदोलनं करताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या संकटामध्ये एक घटक असा सुद्धा आहे की ज्याच्याकडे फारसं लक्ष अजूनही समाजाचं म्हणा किंवा सरकारचं गेलेलं नाही, आणि तो म्हणजे वकिलांचा वर्ग. वकिलांच्या सुद्धा काही समस्या आहेत. त्यांच्यासमोर सुद्धा या करोनाच्या संकटाने काही मोठे प्रश्न निर्माण केलेले आहेत. हे अनेकांच्या गावी नाहीये. आणि त्यामुळेच वकिलांचा हा जो प्रश्न आहे किंवा समस्या ज्या आहेत, त्यांना कोणत्या नेमक्या अडचणी येत आहेत, या जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करणार आहे. आणि म्हणूनच आज मी यासाठी खास पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्या म्हणजे प्रसिद्ध वकील नयना परदेशी यांना. त्यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी मी सर्वप्रथम त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. अर्थात त्यांच्या क्षेत्रामधले सगळेच जण त्यांना ओळखतातच, कारण त्यांचं गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे क्षेत्रामधला. पण तरी देखील मी त्यांची एक थोडक्यात ओळख करून देतो आणि मग आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. नयना परदेशी या मुंबई महानगरपालिकेमध्ये कायदे सल्लागार आहेत. त्याचबरोबर व्हॉइस फॉर जस्टिस या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवतात, ज्याच्यातून कायद्याची माहिती अनेक घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात, वेगवेगळे उपक्रम, शिबिर यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जवळपास 12 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. आणि त्यामुळे दीर्घ अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. वकिलांना ज्या समस्या येत आहेत त्याविषयी त्या जागरूक आहेत, आणि म्हणून आज आपण त्यांना या गाठी भेटी हा जो आपला कार्यक्रम आहे न्यूज अंकाचा, त्या माध्यमातून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे की या समस्या ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात, आणि लोकांनी कुठेतरी वकिलांची सुद्धा दखल घ्यावी, सरकारने त्यांची दखल घ्यावी, हा त्यामागचा उद्देश. नयनाजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज अंकामध्ये. नमस्कार. सर्वप्रथम पहिलाच प्रश्न म्हणजे, जसं मगाशी मी म्हंटल, विविध घटकांचा या वेळेला आपण उल्लेख केला, तर सगळ्यांसमोरच प्रश्न आहेत, सगळ्यांसमोरच समस्या आहेत, आणि प्रत्येकालाच काही ना काहीतरी मदतीची गरज आहे. पण वकिलांचा जो प्रश्न आहे हा मात्र बऱ्याच वेळेला दुर्लक्षित राहतोय की काय, असं वाटू लागतं. तुमचं काय मत आहे, वकिलांच्या काय नेमक्या समस्या आहेत सध्याच्या या कोरोनाच्या काळात? सर्वप्रथम वकिलांचा प्रश्न तुम्ही घेतला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. कारण मला असं वाटतं पेपरामध्ये म्हणा किंवा इतर ह्याच्यामध्ये वकील आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या फीज बद्दल बरंच काही येतं. हम्म. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की वकील हा नेहमीच भरपूर फी घेणारा, भरपूर कमावणारा आणि काही कमी नसणारा असा एक घटक आहे. पण खरं हम्म. तर हा घटकही सगळ्या सामान्य घटकांसारखाच पीडित झालेला आहे ह्या कोरोनाच्या काळामध्ये. वकिलांच्या बाबतीमध्ये कसं होतं, वकिलांमध्ये अनेक आहेत, म्हणजे जे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत किंवा ज्याला आपण काउन्सिल म्हणून जे अपॉइंट होतात किंवा ज्यांची अनेक वर्षांची प्रॅक्टिस आहे किंवा जे नावाजलेले वकील म्हणतो, सुप्रीम कोर्टाचे असतील किंवा उच्च न्यायालयाचे असतील, त्यांची गोष्ट थोडीशी वेगळी पडू शकते. कारण ते बऱ्यापैकी सेटल असतात किंवा अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसमधून त्यांचे प्रश्न वेगळ्या पद्धतीचे असतात. पण हम्म. अनेक असे वकील आहेत की जे काही वर्ष प्रॅक्टिस झाली त्यांची, 12 वर्ष, 15 वर्ष, किंवा ज्यांनी अगदी नुकतीच प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, असे वकील आहेत. अशा सगळ्या वकिलांचं ह्या कोरोना काळामध्ये पार कंबरडं मोडलंय असं म्हणावं लागेल. म्हणजे मी आता मध्यंतरी जेव्हा ऑफिसला गेले आणि माझ्या कलीग्स बरोबर बोलत होते, तेव्हा माझ्यातले काही जण म्हणाले की 15 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर या कोरोनाच्या काळामुळे आम्ही परत ज्युनियर झालेलो आहोत म्हणून. आणि आमच्या ह्या वकिलीच्या क्षेत्रामध्ये असं होतं की तुम्ही LLB पास झाल्यानंतर तुम्हाला सनद मिळाल्यानंतर सुरुवातीचा बरेच जवळजवळ 4-5 वर्षाचा तरी काळ कमीत कमी तुम्हाला कोणत्या तरी वकिलाच्या हाताखाली काम करावं लागतं. आणि हा काळ संपूर्णपणे म्हणजे विना पगार असाच असतो. काही वकील थोडाफार पगार देतात, काहींना फक्त ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो. आणि एक 5-6 वर्ष झाल्यानंतर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करू शकता. त्याच्यामुळे 5-6 वर्षानंतर जेव्हा तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस सुरू करता आणि अचानक असं काही संकट आलं, की तुमची प्रॅक्टिस पूर्ण थांबून जाते. म्हणजे कमावलेलं काहीच नसतं. जवळ-जवळ प्रत्येक महिन्याला कमवायचं आणि खायचं अशी बऱ्याच जणांची परिस्थिती असते. आणि अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या संकटाने असे जे वकील आहेत, अशा अनेक वकिलांची किंबहुना 10-12 वर्ष प्रॅक्टिस झालेले जे वकील आहेत,
अशाही अनेक वकिलांची अतिशय गंभीर परिस्थिती झालेली आहे. म्हणजे त्यांच्यातले काही जण तर इथलं ऑफिस म्हणा किंवा इथलं घर सोडून चक्क गावी जाऊन राहिलेत. माझ्या माहितीमधले असे कितीतरी वकील आहेत की ज्यांची 10-12 वर्षाची प्रॅक्टिस आहे, ज्यांनी नुकतंच ऑफिस घेतलेलं आहे. परंतु या कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड असणारं ऑफिसचं भाडं किंवा काही जणांची लोन आहेत घरासाठी, तर हे सगळं न परवडल्यामुळे इथलं सगळं बंद करून जेव्हा येता येईल तेव्हा बघू असं म्हणून बरेच जण गावी जाऊन चक्क शेतीकडे वळलेले आहेत. आता हम्म. हे ज्यांची शेती वगैरे आहे त्यांच्या बाबतीत शक्य आहे, ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांची परिस्थिती खरोखर खूप गंभीर आहे. सध्याच्या या काळामध्ये म्हणजे कोर्ट सुद्धा फार मर्यादित स्वरूपामध्ये सुरू आहेत. विशेषतः ऑनलाईनच जे काही केसेस आहेत त्या सुद्धा अगदी मोजक्या केसेस घेतल्या जातात. तर काय नेमकी परिस्थिती आहे म्हणजे कोर्टांमधली सध्या म्हणजे कामच ठप्प झालेले आहे? हो, हो. जवळ-जवळ काम ठप्पच झालेलं आहे. म्हणजे हार्डली 10% काम चाललंय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. कारण कोर्टाचे आदेशच असे आहेत, की ज्या फक्त अतिशय महत्त्वाच्या किंवा तात्काळ आदेश पारित करण्याची गरज असलेल्या ज्या केसेस आहेत, एवढ्याच केसेस त्यांच्यासमोर घेण्यात याव्यात. हम्म. त्याच्यामुळे जरी ऑनलाईन किंवा व्हर्चुअल कोर्ट जरी चालू असली, तर तरी ती सुद्धा कमालीच्या मर्यादित स्वरूपात आहेत. त्याच्यामध्ये हायकोर्टाला वगैरे तर काय अर्जन्सी आहे हे दाखवलं नाही तर काही वेळा दंडही होण्याची शक्यता असते. हम्म. हम्म. त्याच्यामुळे तिथे सुद्धा मॅटर्स आपल्याला अर्जंटली बोर्डावर घ्यायचं असेल तर खूप विचारपूर्वक घ्यावं लागतं. हम्म. दुसरा एक मुद्दा मला अतिशय मांडावासा वाटतो, की जरी आपण फोन वापरत असलो किंबहुना लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरत असलो, तरी सरसकट सगळे वकील व्हर्चुअल हिअरिंगला किंवा ई फायलिंगला एवढे सरावलेले नाहीत. हम्म. त्याच्यामुळे नवीन केसेस दाखल करताना किंवा व्हर्चुअल हिअरिंगसाठी जाताना सुद्धा काही समस्या येतात. आणि आता खरं सांगायचं तर आम्ही वकील 2 वर्षात कोर्टात न गेल्यामुळे आमचं बोलायचं काय असतं कोर्टात हे सुद्धा विसरायला होतं. म्हणजे व्हर्चुअल हिअरिंग हम्म. सुरू झाल्यानंतर माझ्या एका कलीगने म्हटलं, की पहिले 2 मिनिटं मी एकदम गप्पच झाले, कारण मला कशी सुरुवात करायची तेच विसरायला झालं होतं कोर्टामध्ये बोलायचं. हम्म. तर व्हर्चुअल हिअरिंगचे तरी काही तोटे आहेतच. कारण सगळ्या गोष्टी सरळपणे समोर मांडतात जसं तशा मांडता येत नाहीत. वेळ कमी पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे ई फायलिंग बऱ्याच वेळा कोर्टामध्ये चालू केलंय, तर त्याच्याही अनेक समस्या आहेत. आणि बरेचसे वकील हे स्वतः फायलिंग किंवा ह्या परिक्रमेत न अडकता क्लार्क लोकांची मदत घेतात. आणि असे फ्रीलान्सिंग करणारे किंवा डेली बेसिसवर काम करणारे अनेक क्लार्क आहेत. हायकोर्टात, सिटी सिव्हिल, सेशन अशा अनेक कोर्टांमध्ये. हम्म. ह्या सगळ्या कोरोना प्रकरणामुळे आणि लोकल बंद असल्यामुळे विशेषतः हे सगळे क्लर्कही कोर्टामध्ये पोहोचू शकत नाहीत. हम्म. त्याच्यामुळे ही जी सगळी म्हणजे प्रक्रिया आहे केस दाखल करण्याची किंवा बोर्डावर घेण्याची, ती सगळीच वकिलांना करावी लागते आणि ती सरसकट सगळ्या वकिलांना जमतेच असं पण नाही आहे. हम्म. हाही एक मुद्दा आहे. नाही आता जर मुंबई सारखं शहर बघायला गेलं तर इथे मोठ्या प्रमाणावर कोर्ट आहेत किंवा कोर्टांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये असेल, काही छोट्या राज्यांमध्ये कदाचित कमी असेल, पण तिथे ही समस्या असणार. पण जिथे मोठ्या संख्येने कोर्ट आहेत तिथे मात्र ही समस्या जी आहे ती अधिक तीव्र स्वरूपात आपल्याला दिसून येते. तर त्याविषयी काय सांगाल? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पुणा, मुंबईसारखी जी मोठी शहरं आहेत, मेट्रोपॉलिटन सिटी ज्याला आपण म्हणतो, तिथे अनेक क्रिमिनल कोर्ट्स आहेत. सिटी सिव्हिल किंवा दिवाणी कोर्ट म्हणतो ज्याला आपण, ती आहेत. हम्म. कोऑपरेटिव्ह कोर्ट आहेत. अनेक ट्रिब्युनल्स आहेत. मुंबईत तर अनेक ट्रिब्युनल्स आहेत. तर ह्या सगळ्या ठिकाणी असलेला ॲक्सेस जो असतो, की जाणं-येणं जे आहे, हे लोकलच्या माध्यमातूनच जवळ-जवळ 60% वकील करतात. स्वतःचे गाड्या किंवा वाहनं असणारे किंवा त्याप्रमाणे मार्गातून प्रवास करणारे वकिलांचं प्रमाण खूप कमी आहे. किंबहुना उपनगरातून किंवा बदलापूर, ठाणे वगैरे कर्जत, विरार या साईडने येणारे वकील अनेक आहेत. त्यांच्यासाठी रोड प्रवास हा अजिबातच म्हणजे वेळेच्या दृष्टीने एरवी सुद्धा परवडणारा नाही. आणि आता कोरोना काळात तर ज्यांना जायचंय त्यांना फक्तच रोड प्रवास घ्यायला लागत असल्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या आणि वेळेच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने परवडत नाही. त्याच्यामुळे अतिशय गंभीर समस्या झाली आहे ती प्रवासाची मुख्यत्वे करून. आणि वकील येऊ शकत नसल्यामुळेच कोर्ट चालवता येत नाहीत. शिवाय कोर्टानेही आपल्या बराचसा स्टाफ 50% काम करेल असं केलं होतं मध्यंतरी. आता हळूहळू ती संख्या वाढवली जाते. पण तरी सुद्धा वकील लोक जे उपनगरातनं पोहोचतात, ते ह्या निर्णय ट्रिब्युनल्स असतील किंवा निर्णय कोर्ट्स असतील ते पोहोचूच शकत नाहीत. आणि हम्म. रोड प्रवासाला 4 ते 5 तास लागतात. शिवाय जवळ-जवळ दिवसाला ₹1200 वगैरे खर्च होतो. तर जो हम्म. इथे फीस मिळत नाही, तिथे बरोबर. शक्य होत नाही. आता जे वकील लॉ फर्म्समध्ये काम करतात त्यांची परिस्थिती थोडीफार सुसह्य असू शकते. पण जे स्वतःची प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी हे अतिशय कठीण आहे. हम्म. हम्म. आता असंही एक काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात किंवा मी असं बातम्यांमध्ये सुद्धा वाचलेलं आहे की काही लोकांनी जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी या करोनाच्या परिस्थितीमध्ये नोकऱ्या गेल्या किंवा नोकऱ्यांमधून फारसं उत्पन्न मिळत नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी वेगळे कुठले तरी व्यवसाय जे आहेत ते वेगळे उद्योग जे आहेत त्याकडे ते वळले.
तर तसं कोर्टामधले जे वकील आहेत किंवा इतर क्लर्क असतील तर यांचं पण अशाच पद्धतीने काही त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागला का किंवा दुसऱ्या कुठल्या व्यवसायाकडे वळावं लागलं? हो, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालं. आता कोर्ट चालत नाही म्हटल्यानं काही जण नॉन लिटिगेशन वर्क म्हणजे नोटिसेस देणं, ॲफिडेव्हिट बनवणं अशा कामाकडे पण वळले. अर्थात तेही थोडंसं कठीण आहे कारण ॲफिडेव्हिटसाठी स्टॅम्प पेपर सरसकट सगळ्या कोर्टामध्ये मिळत नाहीत किंवा कोर्टापर्यंत पोहोचू शकत नाही. तर पण बरेच जण नॉन लिटिगेशन वर्क जे आहे, ज्याला डॉक्युमेंटेशन म्हणतो आम्ही, ते बनवून देणं वगैरे अशाकडे वळले. क्लर्क लोकांमधले काही तर चक्क गावी जाऊन ज्यांना शक्य होतं ते शेती करायला लागले किंवा दुसरे काही मार्ग घराजवळ काहीतरी खानावळ चालवणं किंवा भाजीची गाडी लावणं असे सुद्धा काही क्लर्क लोकांनी कामं केलेली आहेत. आणि बाकी जर म्हणजे जे नोकरीमध्ये आहेत त्यांच्याही नोकऱ्या म्हणजे जे लॉ फर्म्स आहेत त्यांनाही सरसकट काही पगार किंवा त्यांचंही काम सुरू नाहीये. त्याच्यामुळे त्यांनाही नाईलाजाने काहीतरी दुसरा उपाय शोधणं हे आता गरजेचं बनलंय. सगळ्यांनाच असं वाटत होतं की पहिल्या 6-7 महिन्यामध्ये ही जी समस्या आहे ती अ, संपेल आणि पुन्हा सगळं पहिल्यासारखं सुरळीत होईल. पण आता जवळ-जवळ 2 वर्ष झालेत. त्याच्यामुळे इतका मोठा कालावधी अशा परिस्थितीत काढणं शक्य नसल्यामुळे बऱ्याच जणांनी असे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण नोकऱ्यांमध्ये सुद्धा आता ती संधी उपलब्ध आहे. नोकरीची संधी उपलब्ध होत नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी छोटे-मोठे व्यवसाय करणं, कुठे खानावळ चालवणं, कुठे डबे देणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणं, भाज्यांचे स्टॉल लावणं, अशा अनेक गोष्टी क्लेरिकलमध्ये जे काम करणार होते किंवा अगदी जे ज्युनियर वकील आहेत, त्यांनीही सुरू केलेली आहे. कारण जो बौद्धिक काम करणारा असतो त्याला मुळामध्ये एकतर अशा प्रकारच्या कामाची सवय नसते, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारं एक वेगळं ज्या पद्धतीचं ज्ञान असतं ते पण असण्याची शक्यता नसते. त्याच्यामुळे त्याच्यामध्येही काही तोटे होतात. अनुभव नसतो, सांगणारं कोणी नसतं. आता जरीचा व्यवसाय करायचा ठरवला तरी सुद्धा भाजी कुठून आणायची, कशी आणायची, केव्हा आणायची, हम्म. त्याच्यासाठी काय सोयी करायच्या, ती वेळेत विकली गेली पाहिजे, अशा अनेक समस्याही त्यांना येतात आणि ते नेहमीचे त्या व्यवसायातले नसल्यामुळे त्यांच्यासाठी ह्या समस्या खूप मोठ्या होऊन जातात. परंतु काही काही जणांच्या बाबतीत असं झालंय की ज्यांची घराची कर्ज घेतलेली आहेत किंवा वाहनासाठी किंवा ऑफिस घेण्यासाठी कर्ज घेतलेली आहेत आणि मोठी फॅमिली आहे किंवा नुकतीच लग्न झाली आहेत, लहान मुलं शिकणारी आहेत, तर त्यांना असं करण्याखेरीज दुसरा पर्याय राहत नाही. परंतु अर्थातच कोर्ट सुरू झाली तर त्यांचा ताबडतोब ऑप्शन हाच असेल की जो काही व्यवसाय करतायत तो बंद करून पुन्हा किंवा पत्नीकडे किंवा घरच्यांकडे तो सोपवून पुन्हा आपल्या मूळच्या व्यवसायामध्ये परत येणं. कारण ते वर्षानुवर्ष काम करत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा जो एक्सपर्टीज आहे तो त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्याकडे नाहीये आणि जे काही मधल्या वयातली जी लोक आहेत म्हणजे 35, 40, 45 त्यांच्यासाठी ही अशी नवी सुरुवात करणं खरोखर खूप कठीण आहे. अ, आता जसं आहे वकिलांचा प्रश्न आहे तसंच कायदेविषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील त्यांच्यासमोर सुद्धा हा प्रश्न आहे कारण एकूणच शिक्षणाचा बाबतीत सुद्धा पाहायचं झालं तर बराचसा खंड पडलेला आहे ते सुद्धा व्यवस्थित सुरू झालेले नाही. तर त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? त्यांच्या समोरच्या कोणत्या समस्या आहेत? त्यांच्यासमोर पण अनेक समस्या आहेत कारण ऑनलाईन शिक्षण सगळ्या ठिकाणी नाही आहे. अनेक ठिकाणी कॉलेजेस वगैरे नाहीच आहेत. त्याच्यानंतर परीक्षांचे घोळ सुरू आहेत. त्याच्यामुळे त्या परीक्षा होणार, नाही होणार, कशा होणार? कारण आता सेमिस्टर सिस्टम आहे. दर 6 महिन्यांनी परीक्षा. म्हणजे 2 वर्ष म्हटलं की ऑटोमॅटिकली 4 सेमिस्टर्स होऊन जातात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा अनेक समस्या आहेत आणि त्याच्यावरती अजूनही म्हणजे 10वी-12वीचा वगैरे तरी उल्लेख येतो किंवा इतर परीक्षांचा उल्लेख येतो. पण आपण वकिलीच्या परीक्षा किंवा इतर ज्या परीक्षा आहेत टेक्निकल साईडच्या ह्याच्याबद्दल तुम्हाला फारसं पेपरमध्येही वाचायला मिळणार नाही की त्यांच्यासमोर समस्या येत आहेत म्हणून. पण दर सेमिस्टरला होणाऱ्या परीक्षा असल्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा अनेक समस्या पुढे येत आहेत आणि त्याच्यावरची अजून कोणाचकडनं कोणतीही क्लॅरिटी किंवा काही स्पष्टता दिलीच जात नाही. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पुढे काय करणार आपण? कधी आपलं संपणार? त्याच्यानंतर आपले मार्क किंवा आपलं सेमिस्टर कशा पद्धतीने चालवलं जाणार आहे? ह्याच्याबद्दल संपूर्ण अज्ञानच आहे बऱ्याच जणांकडे. आता या करोनाच्या काळामध्ये जसं विविध घटकांना त्याचा फटका बसला म्हणजे तरुण असतील, वयोवृद्ध असतील या सगळ्यांमध्येच म्हणजे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते प्रत्येक ठिकाणी खूप आपल्याला जास्त. पाहायला मिळालं. वकिलाच्या क्षेत्रामध्ये असे ज्यांना या करोनाची जी बाधा झाली असेल त्यात अनेकांचे मृत्यू ओढवले असतील तर त्यांच्या पुढच्या काय समस्या आहेत किंवा त्या समस्यांचं निराकरण होऊ शकलं का? निराकरण होईल की नाही माहिती नाही. समस्या तर खूप आहेत आणि सुरुवातीचा जो कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये म्हणजे पहिल्या लाटेमध्येच बऱ्याच वकिलांचे मृत्यू झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातली माणसं आहेत. म्हणजे 40 पासून 60-70 पर्यंतची माणसं होती. हम्म. अनेक सिनियर वकिलांचाही मृत्यू झाला याच्यामध्ये आणि म्हणजे आम्हाला अगदी धक्का बसण्यासारखं म्हणजे काल परवा आम्ही भेटलोय आणि एक 5-6 दिवसामध्ये त्यांच्या मृत्यूची खबर आली असं पण बऱ्याच जणांच्या बाबतीत झालं. हम्म. ह्याच्यातले काही जणांचं असं होतं की घर काही त्यांचं तेवढं सेटल नव्हतं आणि आमच्या ह्या प्रोफेशनमध्ये नोकरी नंतरचे काही बेनिफिट जे असतात किंवा तशा पद्धतीचे कोणतेच नाही. तुम्ही जे कमवाल आणि तुम्ही जे काय
स्वतःसाठी राखून ठेवाल त्याच्यातनंच तुमचं पुढचं आयुष्य जाणार असेल. त्याच्यामुळे त्यांची जे फॅमिली आहेत त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण झाल्या. कारण बरेचसे वकील हे शेवटपर्यंत काम करत राहतात, कितीतरी वकील 70 वर्षापर्यंत पण काम करतात. तर असे हे 40 पासून मधल्या वयोगटातले वकील गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबांसाठी खूप मोठ्या समस्या उभ्या राहिल्या. कारण पेन्शन म्हणा किंवा प्रॉव्हिडंट फंड म्हणा किंवा इतर कोणते बेनिफिट त्यांना मिळत नाही. काही ठिकाणी काही बार असोसिएशनने थोडी जमा करून रक्कम देणं किंवा धान्य वगैरे पुरवणं अशा काही गोष्टी केल्या, पण ते प्रकार फार अपुरे होते. म्हणजे सगळ्यांपर्यंत ते पोचलेही नाहीत आणि अनेक जणांना त्याचा बेनिफिट देणं बार असोसिएशनलाही शक्य नाही झालं. कारण तसं जरी बार असोसिएशन असले तरी सरसकट काही असे ते वकिलांकडनं रेग्युलर पैसे जमा करतायत किंवा असं काही होत नाही. त्याच्यामुळे वैयक्तिकदृष्ट्या त्यांना सुद्धा जरी इच्छा असली तरी तसा काही मार्ग काढणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे पुढचं भविष्याचं काय अशा समस्या त्यांच्या कुटुंबांसमोर अनेक पद्धतीने उभ्या राहिलेल्या आहेत. सध्या म्हणजे आता सरकारकडून प्रत्येक गोष्टीसाठी मदतीची अपेक्षा केली जाते की सरकारने मदत करावी, सरकारने आधार द्यावा सगळ्या वकिलांना सुद्धा असेल, इतर घटकांना सुद्धा. तर तुमच्याकडून अशा पद्धतीची कोणती मागणी झाली का, वकिलांकडून होते का अशी मागणी, आणि त्या संदर्भात सरकारकडून काय दखल घेतली जाते? बरोबर. जरी अनेक घटकांनी अशी मागणी केली असली तरी अजून वकिलांनी अशी मागणी केली नाही. वकिलांची एक एकदम सामान्य मागणी आहे की लोकल प्रवास सर्व वकिलांना खुला करा आणि कोर्ट चालू करा. आम्ही कमवून खाऊ, परंतु निदान कोर्ट चालू करा आणि लोकल प्रवास सुरू करा. कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं एक तर सगळ्यांकडे वाहन नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी वाहन असलं तरी सुद्धा डोंबिवली बदलापूर इथून वाहनाने मुंबईत येणं आणि वाहनाने परत जाणं हे आर्थिकदृष्ट्या आणि वेळेच्या दृष्टीनेही परवडत नाही. कारण ट्रॅफिक इतकी प्रचंड असते की जायला 2-3 तास, यायला 2-3 तास. त्याच्यामुळे 6 तास प्रवासात घालवणं हे शक्य होत नाही. त्याच्यामुळे लोकल प्रवास सुरू करणं वकिलांसाठी आणि कोर्ट चालू करणं, कारण केसेसही भरपूर पेंडिंग आहे, त्याचा पुढचा भार नंतर सगळ्यांवरती येणारच आहे. तर त्याच्यामुळे जी काही सुरक्षितता घ्यायला हवी आहे, सुरक्षेची साधनं वापरायला हवी, म्हणजे मास्क वापरणं असेल किंवा इतर जी गोष्ट त्या ठराविक केसेस बोर्डावर ठेवणं, तेवढ्याच वकिलांना प्रवेश देणं, अशा पद्धतीच्या काही रिस्ट्रिक्शन्स ठेवून कोर्ट चालू करणं हे अतिशय गरजेचं आहे. अजून तरी वकिलांनी सरकारकडे कोणती मदत मागितली नाही, परंतु ऑफकोर्स प्रत्येकानं असं वाटतं की आपल्याला काहीतरी मदत मिळावी. विशेषतः जे कोरोना मृत्यू झालेत त्यांच्या फॅमिली तरी काहीतरी मदत सरकारकडनं मिळावी असं मागणी केली, ती म्हणजे लोकल प्रवास सुरू करा आणि कोर्ट पुन्हा चालू करा. एका बाजूला जसं वकिलांचे हे प्रश्न आहेतच, पण अशिलांचे सुद्धा प्रश्न असतील की जे वकिलांकडे काहीतरी केसेसच्या माध्यमातून काहीतरी न्याय मागण्यासाठी न्यायालयात ज्यांना जे ताटकळत आहेत, वर्षानुवर्ष त्यांना अपेक्षा आहे की काहीतरी आपल्याला न्याय मिळेल आणि त्यासाठी ते आपल्या वकिलांच्या माध्यमातून आपल्या केसेस लढवत असतात. पण आता एकूणच कोर्ट बंद असल्यामुळे एका बाजूला जसं वकिलांना प्रॉब्लेम्स होत आहेत, वेगवेगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत, तसेच अशिलांचे सुद्धा प्रश्न असतील की त्यांना सुद्धा न्याय हवाय पण त्यांना न्याय मिळू शकत नाही, त्यांनाही विलंब लागतोय. त्याविषयी काय? मी म्हणाला ते अगदी बरोबर आहे. अशिलांचे तर प्रश्न खूप आहेत आणि आता मी व्हॉइस फॉर जस्टिस सारखी संस्था चालवते, जेव्हा एनजीओ चालवतो आम्ही, तर आमच्याकडे तर अनेक समस्या घेऊन लोक येतात. मला मुद्दामून इकडे नमूद करायला आवडेल की ह्या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली, लोकांचं घरात राहणं असेल, गेलेल्या नोकऱ्या असतील, गेलेली माणसं असतील, या सगळ्यामुळे घरामध्ये सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं. आणि या सगळ्या काळामध्ये आमच्याकडे अनेक केसेस कौटुंबिक हिंसाचाराच्या दाखल झाल्या. पोलिसांकडे जाऊ शकत नाही, कारण पोलीस ऑलरेडी करोना आणि ह्या सगळ्यामध्ये बिझी असल्यामुळे पोलीस केस घेत नाहीत किंवा तक्रार दाखल करून घेत नाहीत. कोर्ट बंद म्हणून कोर्टात जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेक महिलांना कशा पद्धतीने मदत करायची हा आमच्यासाठी सुद्धा एक मोठा प्रश्न झाला होता. कारण ते घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार सहन करून राहू शकत नाहीत, बाहेर पडू शकत नाहीत, तक्रार दाखल करू शकत नाहीत आणि कोर्टात जाऊ शकत नाहीत. तर असं पण खूप ठिकाणी झालं. शिवाय अनेक अशिलांच्या केसेस अशा पण झाल्या की ज्या अगदी संपत आल्या होत्या, पण या कोरोनाने आता थांबल्यात. त्याच्यामुळे पुढचे सगळे निर्णय थांबल्यासारखे झाले. विशेषतः प्रॉपर्टीच्या ज्या अनेक केसेस आहेत त्याच्यामध्ये ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आली की त्या केसेस आता 2 वर्षामध्ये आल्याच नाहीत बोर्डावर आणि अगदी निकालापर्यंत समीप आलेल्या होत्या. फक्त जिथे जजमेंटच द्यायचे तिथे कोर्टाने जजमेंट दिली, पण जिथे शेवटचा थोडासा भाग राहिलेला आहे तर तो तिथेच थांबून गेला. त्याच्यामुळे अनेक अशील सारखे फोन करत असतात. काही जणांची SRA मध्ये गेलेल्या जागा आहेत, काही जणांची ऑलरेडी बांधकामं अपुरी ठेवून बिल्डर कुठे नाहीसे झालेले आहेत. अशा अनेक समस्या लोकांच्या आहेत. त्यामुळे त्यांचा सारखा आमच्याकडे मागणी असते की तुम्ही काहीतरी करा, कोर्टाला सांगा आणि आमची केस लवकर बोर्डावर घ्या. परंतु हायकोर्टाने मध्यंतरी निर्देश दिलेत की अगदी अर्जन्सी असल्याखेरीज कोर्टाकडे यायचं नाही. त्याच्यामुळे तसं जरी ठरवलं मेन्शन करणं तरी ते सोपं राहत नाही.
हायकोर्टाच्या सुद्धा निदर्शनाला काय एकदम अर्जन्सी दाखवली आणि कोर्टाला ती पटली तर त्या मॅटर घेतल्या जातात. पण अशा अनेक मॅटर की अर्जन्सी नसली तरी सुद्धा गरज आहे तातडीची. तर त्याच्यामुळे म्हणजे की त्यांच्या अनेक गोष्टींवरती त्या केसचा परिणाम होतोय. त्याच्यामुळे ती केस लवकर निकाली निघणं आवश्यक आहे. अशा अनेक केसेस आहेत. अंडर ट्रायल कितीतरी कैदी आहेत. त्यांच्या सुद्धा केसेस अनेक आता 2 वर्ष अजून रखडल्या. म्हणजे पहिल्यांदा रखडलेल्या असलेल्या केसेस अजूनही रखडल्या 2 वर्ष आणि त्याच्यानंतर सुद्धा कोर्ट कधी पूर्ण चालू होणार आणि कधी संपणार हे माहिती नाही. तर त्याच्यामुळे ह्या अशिलांच्याही अनेक समस्या आहेत आणि त्यांनाही त्याला तर तोंड द्यावं लागतंय. मगाशी मी म्हटलं तसं कित्येक वेळा डॉक्युमेंटेशनसाठी स्टॅम्प पेपर वगैरेची अवेलेबिलिटी मिळणं ही सुद्धा मोठी समस्या येते किंवा नोटरी अवेलेबल होणं ही सुद्धा खूप मोठी समस्या अशिलांसाठी येते. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा अनेक समस्या आहेतच की ज्या सोडवणं नक्कीच. आम्हालाही शक्य होत नाही. नक्कीच. आणखी एक प्रश्न म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की कोर्ट सुरू होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जे काही वाहतूक व्यवस्था आहे, म्हणजे रेल्वे असेल, बसेस असतील. बसेसने तर सध्या प्रवास करणं शक्य आहे. मात्र जे लांब अंतरावर राहतात त्यांना कोर्टापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेचाच एक उत्तम उपाय आहे. खूप आहे. पण हे सगळं सुरू करायचं तर तुमच्याकडून म्हणजे विशेषतः कोर्टाच्या म्हणजे बार असोसिएशन असेल किंवा वकिलांची संघटना असेल त्यांच्याकडून काही असे नियमावली किंवा कोणत्या परिस्थितीत तुम्ही काम करायला तयार आहात याविषयी काही सांगण्यात आलंय का, की आम्ही काम करायला तयार आहोत, आम्हाला फक्त काही नियम घालून द्या किंवा या नियमांच्या अधीन राहून आम्ही काम करू शकतो, असं काही चर्चा झाली? हो, झाली होती. मध्यंतरी पण झाली होती. आता पण वकिलांनी तशी संमती दर्शवलेली आहे, की जे काही सुरक्षिततेचे नियम आहेत, ते सगळे नियम आम्ही पाळू. जर शक्य असेल तर तुम्ही कोर्टामध्ये कोणत्या केसेस ठेवणार, किती वेळामध्ये कोणत्या केसेस घेतल्या जाणार ते आम्हाला सांगावं. आणि मध्यंतरी जेव्हा कोर्ट चालू झाली होती काही प्रमाणामध्ये, त्यावेळेला हायकोर्टाने हे केलं पण होतं, की 10 ते 11, 11 ते 12 मध्ये एवढ्या केसेस घेतल्या जातील, 12 ते 1 मध्ये एवढ्या केसेस घेतल्या जातील, तेवढ्याच वकिलांनी हजर राहा. आणि अशिलांना परवानगी नाकारलीच होती, की अशील आल्यानंतर गर्दी होईल. तर त्याच्यामुळे अशिलांना परवानगी न देता वकिलांनी फक्त हजर राहावं. त्यांची केस आहे त्यांनीच कोर्टरूममध्ये यावं. अशा पद्धतीने काही नियम केले होते आणि तशा पद्धतीने नियम करून एक ठराविक वेळ देऊन तेवढ्या वेळात हे 10 केसेस घेतल्या जातील किंवा या 15 केसेस घेतल्या जातील. असं केलं तर गर्दी टाळणं थोडंफार प्रमाणात शक्य होऊ शकेल. तर ते करून असे काही नियम आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणं या गोष्टी करून जर कोर्ट चालू करण्यात आली तर ते फार सोपं होऊन जाईल सगळ्यांसाठी. हे एकीकडे आपण पाहतो की वेगवेगळे जसं लग्न समारंभ असतील किंवा काही सोहळे असतील त्यासाठी एक मर्यादित संख्या जी आहे ती निश्चित केली आहे. 25 लोकांना फक्त परवानगी आहे की 50 लोकांना परवानगी. तर तशा पद्धतीने कोर्टासाठी करता येऊ शकतं असं आपल्याला वाटतं का? हो, म्हणूनच कोर्टाने काय केलं, की अशिलांना परवानगी नाकारली. कारण कसं होतं समजा एका केसमध्ये 12 अशील एका साइडने आणि 12 अशील दुसऱ्या साइडने आहेत आणि सगळे जण आले तर 24 अशील होतात आणि त्यांचे वकील होतात तेवढे. परत जर प्रत्येकाचा वकील वेगळा असेल तर तेवढे वकील होतात. तर कोर्टाने तसं न करता जे महत्त्वाचे वकील आहेत किंवा जे मॅटर आहेत त्याचे फक्त वकील एका केस पुरते जेवढे वकील आहेत तेवढेच वकील कोर्टरूममध्ये येतील. ती केस संपली की ते बाहेर जातील आणि दुसरे वकील येतील. अशा पद्धतीने काही गोष्टी केल्या होत्या. तर तशाच पद्धतीने ठराविक केसेस जरी घेतल्या, अगदी दिवसाला लिमिटेड केसेस घेऊन सुरू करायचं ठरवलं सुरुवातीच्या काळामध्ये, तरी ते शक्य होईल, की ठराविक वेळेमध्ये ठराविक केसेस तेवढे वकील आतमध्ये येतील. त्यांची केस संपल्यानंतर बाहेर गेल्यानंतर दुसरे वकील येतील. तर ह्या पद्धतीने थोडंसं रिस्ट्रेन करून जर आपण करायचं ठरवलं तर शक्य होऊ शकेल थोड्याफार प्रमाणामध्ये. म्हणजे तुम्हाला आशा आहे की जर याविषयी काही असं विचार करण्यात आला किंवा जे काही पर्याय आहेत, जे तुम्ही सुचवलेले आहेत, वकिलांच्या संघटनांनी असतील, वकिलांनी असतील, ते पर्यायांचा विचार झाला तर निश्चितपणे तोडगा निघू शकतो आणि पुन्हा एकदा कोर्ट जे आहे ते सुरळीतपणे सुरू होऊ शकतात. वकिलांना एक काम मिळेल, त्याचबरोबर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा ज्यांना न्याय मागण्यासाठी जे येतायत, त्या सगळ्यांना न्याय सुद्धा मिळू शकेल. लवकरात लवकर जो आता विलंब होत चाललेला आहे, म्हणजे जसं करोना वाढतोय तसं प्रत्येक वेळेला नियमावली बदलते. तर आपण अशी अपेक्षा करूया की सरकारकडून म्हणा किंवा इतरही ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांच्याकडून पुन्हा एकदा हे सगळे नियम जे आहेत त्या अधीन राहून पुन्हा एकदा कोर्टाचं काम सुरू होईल आणि सगळ्या या समस्या ज्या आहेत त्या हळूहळू संपतील अशी आपण आशा करूया. नयना मॅडम, तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत आणि या वकिलांचे जे प्रश्न आहेत ते मांडले, त्याच्यावर काय काय तोडगा असू शकतो हे सुद्धा सुचवलं आणि न्यूज डंकामध्ये तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. खूप खूप आभार तुमचे आणि आमच्या वकिलांचा प्रश्न तुम्ही घेतल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.